या दिवशी नखे कापा, पैसा कधीच हातातून जाणार नाही। नमस्कार मित्रांनो, नखे वाढवणे आणि त्यांना सजवणे ही आजकालची फॅशन आहे, परंतु खूप मोठी नखे ही आरोग्यासाठी घातक सिद्ध होतात। आपल्या नखामध्ये विष असते असे म्हणतात, म्हणून जर चुकून एखाद्याला ते नख लागले तर तिथे जखम होते आणि त्याचे दुष्परिणाम भरपूर दिवस भोगावे लागू शकतात। त्याशिवाय नखांमध्ये घाण जमा होते आणि ते जेवण करताना आपल्या पोटात गेल्यास पोटाचे विकारही होतात। म्हणून वेळोवेळी नखांची स्वच्छता करणे फार गरजेचे असते। आठवड्यातून एक दिवस तरी नखे जरूर कापावीत। नखे कापण्यासाठी काही ठराविक वेळ ठरलेली असते, त्या दिवशी नखे कापावीत आणि या दिवशी नखे कापू नयेत असेही काही नियम ठरलेले आहेत। नखे कापण्यासाठी काही वार आहेत खूप चांगले मानले जातात। रविवार शाळेला सुट्टी असते, त्याचबरोबर नोकरदार व्यक्तींनाही रविवारी सुट्टी असते, म्हणून शक्यतो रविवारी शांततेत नखे कापली जातात। म्हणून आपल्याला असं वाटतं की फक्त रविवारीच नखे कापावी लागतात, परंतु असे काही वार आहेत की ज्या दिवशी नखे कापल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराटी येते। वारांचे आपले एक वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक वारावर ग्रहाचा प्रभाव असतो आणि आपण ज्या दिवशी हे काम करतो त्या वाराशी संबंधित ग्रहाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो। चला तर जाणून घेऊयात की कोणत्या वाराशी नखे कापल्याने त्याचे आपल्या जीवनावर कोणते परिणाम होतात। तर पहिलं तर आहे सोमवार। सर्वांनाच असं वाटतं की आपले आरोग्य उत्तम राहावे आणि आपण निरोगी व स्वस्थ राहावे आणि म्हणूनच सर्वजण प्रयत्न करत असतात। उत्तम आरोग्याची प्राप्ती करायची असेल तर नक्कीच सोमवारी नखे कापावीत आणि मनातल्या मनात निरोगी जीवनाची कामना करावी। मंगळवार हा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे। मंगळवारी नखे कापल्यास आपल्याला भरपूर आर्थिक लाभ होतो, आपल्या डोक्यावर कधीही कोणतेही कर्ज राहत नाही। मंगळवारी नखे कापल्यास आपल्याकडे पैसा टिकून राहतो, पैशांच्या कोणत्याही समस्या अडचण जाणवत नाही, म्हणून आर्थिक लाभासाठी फक्त मंगळवारी नखे कापावीत। बुधवार हा बुध ग्रहाचा प्रभाव असतो। बुधवार ग्रह हा बुद्धीचा कारक आहे, म्हणून दर बुधवारी नख कापली तर आपली बौद्धिक प्रगती होते। त्याशिवाय सन्मानाने आणि चांगल्या मार्गाने आपला पैसा मिळवण्यासाठी आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी बुधवार हा अतिशय शुभ मानला जातो। आपल्याला आपल्या ज्ञानात भर घालायची असेल तर बुधवारी नखे कापावीत। गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार आहे। गुरु ग्रह जड ग्रह आहे, म्हणून असे म्हणतात की शक्यतो गुरु हलका होईल अशी कोणतीही कामे गुरुवारी करू नयेत, म्हणून नखे कापणे हे या दिवशी निषिद्ध मानले जाते। परंतु जर घरात काही नकोशा गोष्टी घडत असतील तर त्या सर्वांना आळा घालण्यासाठी गुरुवारी नखे कापावीत। गुरुवारी नखे कापून आपल्या जीवनात अशुभ गोष्टींना दूर करू शकतो। त्याशिवाय गुरु हा आध्यात्मिक ग्रह असून गुरुवारी नक्कीच आपल्यातील सद्गुणी वाढीव लागतो। शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा वार आहे आणि शुक्र हा कलेचा कारक आहे, म्हणून जर आपण शुक्रवारी नखे कापली तर यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीची भेट होण्यास आपल्याला मदत होते। म्हणून जर आपल्याला कोणाला भेटायची तीव्र इच्छा असेल, ओढ असेल तर शुक्रवारी नखे कापावीत। शनिवारी अजिबात नखे कापू नयेत। शनिवार नखे कापणे अशुभ मानले जाते। शनिवारी नखे कापल्यास आपली वाईट शक्ती वाढते आणि आपले मन वाईट गोष्टींकडे आकर्षित होते आणि आपल्या जीवनात अशुभ गोष्टी घडतात। त्यामुळे शनिवारी चुकूनही नखे कापू नयेत। रविवार बहुतेक व्यक्ती नखे कापतात, कारण या दिवशी शक्यतो सगळ्यांना सुट्टी असते, परंतु रविवार हा नखे कापण्यासाठी अशुभ दिवस आहे। रविवार नखे कापल्यास आपल्या कार्यात अडथळे निर्माण होतात, बाधा उत्पन्न होतात आणि काम पूर्ण होत नाही, म्हणून मंगळवारी, बुधवारी आणि शुक्रवारीच नखे कापावीत। लक्षात ठेवा की उपवास असेल तर नखे चुकूनही काढू नयेत, व्रताचे संपूर्ण फळ त्यामुळे मिळत नाही। एकादशी, चतुर्थी, अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत, तसेच रात्रीच्या वेळीही नखे कापू नयेत। कुंडलीतील बलवान व शुभ ग्रह कमजोर आणि परिणामी राहू, केतू, शनी या ग्रहाचा अशुभ प्रभाव वाढतो आणि त्यामुळे आपले जीवन कष्टमय बनते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।